शिवराज भूषण प्रकरण 1 मी जिजा भाग 30. मी शेवटचा एवढ्याचसाठी म्हणत नाहीये की मी जिजा या प्रकरणाचा जरी हा शेवटचा भाग असला तरीही यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत एका नव्या व्यक्तीला. विसरू नका, पाहत राहा शिवराज भूषण. लेखक कवी भूषण, सादरीकरण डॉक्टर भूषण शांत. एक दिवस शिवबा गडाखाली आला. आम्हाला म्हणाला, मासाहेब, सत्पुरुषांच्या दर्शनाला आपण किती उत्सुक असता ते आम्हास ठाऊक आहे. 2 दिवसात काशीचे प्रसिद्ध पंडित गागा भट्ट स्वतःहून आमच्या भेटीची इच्छा धरून गडावर दाखल होणार आहे. आपणही त्या निमित्तानं गडावर यावं. त्यांचं दर्शनही होईल, गडही एकदा बघून होईल. एरवी मी नाही म्हटलं असतं, पण हा काशीचा एवढा मोठा पंडित स्वतःहून का आला आहे हे जाणून घ्यायची इच्छा होती. त्याचबरोबर शिवबानं जेव्हा हे सांगितलं की प्रत्यक्ष श्री काशी विश्वेश्वराच्या देवळाचा जीर्णोद्धार याच गागा भट्टांच्या पूर्वजांना केला होता, तेव्हा माझी उत्सुकता अधिकच वाढली. हेच देऊळ आज औरंगजेबानं जाया केलं होतं. त्याच्या सुरक्षेची नैतिक जबाबदारी गागा भट्टांची होती. आज उत्तर दक्षिणेकडे का आली होती? केवळ या उत्सुकतेपोटीच आम्ही गडावर यायचं मान्य केलं. गागा भट्ट गडावर येऊन दाखल झाले. राजांनी त्यांचं यथायोग्य स्वागत केलं. स्वतः सोयरासह पाद्यपूजा केली. राजांनी, साऱ्या राण्यांनी, शंभू आणि लहानग्या राजारामानं सुद्धा त्यांचे आशीर्वाद घेतले. आमचा नमस्कार मात्र त्यांनी संपूर्ण नाकारला. आम्हाला म्हणाले, माताजी, आपके पुत्र महान है. ऐसे पुत्र को जन्म देने वाली माता हमारे लिए वंद्य है. हम आपसे चरण स्पर्श नहीं करवा के ले सकते कि बहुना हम ही आपको प्रणाम करने की इच्छा रखते हैं. नंतर त्यांनी आपला एवढा मोठा प्रवास घेण्याचा हेतू सांगितला. म्हणाले, राजन, पूरे हिंदुस्तान में आज एक भी हिंदू राष्ट्रकर्ता नहीं है. एक केवल आप ही है जो समस्त हिंदुओं की आशा बने हुए हैं. हम रहते भरले वाराणसी में हैं, मगर पूरे हिंदुस्तान की खबर रखते हैं. सभी यवनी सत्ताओं को मात देकर आपने जो राज्य खड़ा किया वो देखकर हम संतुष्ट हैं. यहाँ पर सब कुछ है, मगर एक चीज नहीं है, और वो है सिंहासन. वो हिंदुओं को दे दीजिए राजन. त्यांची इच्छा राजांनी अभिषिक्त राजे व्हावं ही होती. राजांचा विचार असा की या सर्व उपचारांची गरजच काय. पण गागा भट्टांनी त्यांना पटवून दिलं की जोपर्यंत हा अभिषेक संस्कार होत नाही तोवर राजे इतर सत्ता दिवसाच्या दृष्टीनं केवळ एक बगावतखोर जमीनदारच राहणार होते. पण या एका विधीनं स्वराज्याला अधिकृत मान्यता मिळणार होती. शेवटी राजे तयार झाले, पण या विषयातली नीट माहिती असणारा जाणकार महाराष्ट्रात तरी कोणी नव्हता. तेव्हा राजांनी गागा भट्टांनाच या कार्याची सूत्र हाती घ्यायची विनंती केली. तेही तयार झाले. रायगडावरच त्यांच्या निवासासाठी एक घरटं रिकामं करून दिलं गेलं. ते आणि त्यांचे शिष्य तिथे राहू लागले. दिवस रात्र त्यांची ग्रंथ रचना सुरू झाली. याच भरीला म्हणून राजांनी एक राजव्यवहार कोश तयार करण्याची जबाबदारी इथल्या पंडितांवर सोपवली. 32 मणांचं सुवर्ण सिंहासन घडवायला घेतलं. रामजी म्हणजे कसबी सोनार, त्यानं ती जबाबदारी स्वीकारली. त्याचबरोबर सगळे दाग दागिने त्याची माणसं घडवू लागली. खास सुरत लुटल्यावर मिळालेली रत्न माणकं वेगळी ठेवली होती. त्यातून विशेष मोठी चमकदार रत्न वेगळी काढली गेली. सिंहासनात ती बसवली जाणार होती. राजांनी तर सोनारांना खास आज्ञा दिली होती की त्यांनी सारी कला पणाला लावून उत्तमात उत्तम चीज घडवावी. ते केवळ शिवबाचं सिंहासन नव्हतं, ते स्वराज्यासाठी आपला जीव गमावणाऱ्या शेकडो हजारो वीरांचं स्मारक होतं. ते साधं असून कसं चालेल. बाजी पासलकर, सूर्यराव काकडे, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी, तानाजी, किती नावं घ्यावी. त्यांच्यापैकी कोणताही वीर या सिंहासनापेक्षा जास्त मोलाचा होता. तेच कशाला, ज्यांची आज नावही लक्षात नाहीत असे अनेक मावळे स्वराज्यावर कुर्बान होऊन गेले होते, त्या सगळ्यांचं स्मरण करून देणारं हे सिंहासन होतं. खास माणसं पाठवून गंगा, यमुना, सिंधू, इतर पवित्र नद्यांचं पाणी आणलं गेलं. समुद्रांचं पाणी आणायला माणसं पाठवली. निरनिराळ्या तीर्थस्थळांची मातीही आणवली. गागा भट्टांच्या सांगण्याप्रमाणे एक एक वस्तू आणवली जात होती. मोरोपंत आणि अनाजी यांची धावपळ चालली होती. गागा भट्टांच्या मागण्या पुऱ्या करताना कुठेही काही कमी पडत नाही हे पाहायची जबाबदारी त्यांचीच होती. कोणीही राज्यावर हा मौका साधून हल्ला करणार नाही हे पाहायची जबाबदारी प्रतापराव गुजरांची होती. आदिलशाहीचा सरदार बेहलोल खान थोडी धामधूम करत होता. का कुणास ठाऊक, मागल्या वेळेला त्याला अडचणीत पकडून सुद्धा प्रतापरावांनी त्याला धर्मवाट दिली होती.
राजांची त्याला ठार मारण्याची आज्ञा असताना सुद्धा प्रतापरावांनी हे केलं आणि त्यामुळे राजे त्यांच्यावर थोडेसे रुष्टच होते. आता बहलोल हाताबाहेर जातो हे पाहून प्रतापरावांनी अधिक कुमकेची मागणी केली. थोड्या रागातच राजांनी त्यांना एक कान उघडणीचं पत्र पाठवलं, पण त्याचा उलटाच परिणाम झाला. रागाच्या भरात बहलोलच्या 10,000 छावणीवर प्रतापराव आणि त्यांचे 6 साथी चालून गेले. 10,000 छावणीवर 7 जण चालून गेले. फुफाट्यावर झडपा मारून शांत झाले. राज्याचे सरलष्कर राज्याभिषेकाला गालबोट लावून निघून गेले. आनंद साजऱ्या करण्या अगोदरच स्वराज्यावर सुतकाची काळी छाया पसरली. हा अपशकून कमी झाला म्हणून की काय, काशीची तब्येत खालावली. काशी माझ्याबरोबर पाचाळात राहायची. ती आणि पुतळा जोडीनं सारा पाचाळचा वाडा सांभाळायच्या. पण काशीला आधीपासूनच दम्याचा त्रास होता. कधी कधी अशी काही उबळ यायची की श्वास पुरायचा नाही. गुडघे दुखी तर तिला माझ्यापेक्षाही जास्त होती. त्यातून तिला आता छातीत अचानक धडधडायला लागायचं. उभं राहायची ताकद हातापायात उरायची नाही. पेटगे यायचे. असह्य वेदना व्हायच्या. कळवळत असेल तिथे खाली बसायची. बसली की गुडघेदुखीमुळे आपल्या आपण उभं राहता यायचं नाही. वैद्यांच्या औषधांचा जवळजवळ काहीच उपयोग होत नव्हता. वैद्यांनी तिच्या आजाराचं निदान वाढलेला वातदोष असं केलं होतं, पण वातनाशक वटी आणि मात्रांनी तिच्या पुढे हात टेकले होते. काढे पथ्य यांनी काशी जेरीला आली होती. अशीच एकदा काशी कळवळत खाली बसली. छातीत धडधडायला लागलंय म्हणायला लागली. तिला कसं बस अंथरुणावर नेऊन झोपवलं. वैद्यांना बोलावलं, पण त्यांनी नकारार्थी मान हलवली. काशी आता उपचारांनी बरी होण्याच्या पलीकडे गेली होती. राज्याभिषेका जेमतेम अगोदर हा प्रसंग ओढवला होता. राजे राजगडावर होते. खालून हरकारा पाठवला, ताबडतोब या म्हणून सांगावा धाडला. नुकतेच सरलष्कर गेलेले आणि त्यात राज्याभिषेक येऊ घातलेला. या गदारोळात कसा तरी वेळ काढून राजे काशीला भेटायला पाचाडात उतरले, पण तोवर फारच उशीर झाला होता. राजांचा हात कायमचा सोडून काशी निघून गेले होते. राज्याभिषेकाच्या अगोदर झालेला हा आणखी एक अपशकुन. प्रतापरावांनी स्वराज्याला तर काशीनं राजांच्या वैयक्तिक आयुष्याला एक एक मोठा हादरा राज्याभिषेकाच्या अगोदर दिला होता. पण या अपशकुनाकडे गागा भट्टांनी फारसं लक्ष दिलं नाही. राज्याभिषेकाच्या अगोदर शांती करू म्हणाले. सरसेनापती पदाचं काय करावं हा प्रश्नच होता. राज्याभिषेका अगोदर ती जागा भरण्याची गरज होती. शेवटी सेनापती हा सुद्धा अष्टप्रधानांपैकी एक होता. बऱ्याच नावांचा विचार झाला, पण शेवटी सोयराचा भाऊ हंसाजी मोहिते याचं नाव नक्की केलं. हंबीरराव किताब दिला. हंबीरराव मोहिते स्वराज्याचे सरसेनापती झाले. राज्याभिषेकाचा दिवस जवळ येत चालला तेव्हा होणाऱ्या विधींची यादी तयार झाली. मी त्या समारंभाला हजर राहू शकत नव्हते. कारण कारण वैधव्य. विधवा असणं हा गुन्हा क्षम्य नव्हता. एक विधवा हजर असणं हा साऱ्या अपशकुनापेक्षा मोठा अपशकुन होता. मी विधवा असल्यानं माझी सावली सुद्धा तिथं पडायला नको होती. एवढी वर्ष माझी उपस्थिती स्वराज्याला नडली नव्हती, पण जेव्हा खरोखर स्वराज्य बनल्याचं जगाला जाहीर होणार होतं तेव्हा मी तिथे हजर असणं अपशकुनी ठरणार होतं. राजांच्या आग्रा भेटीत मनस्ताप झाला तो मला. पन्हाळ्यावरील कैदेत त्रास झाला तो मला. अफझलला भेटायला गेले तेव्हा ताण सहन करत होते मी. अगदी त्याच्या अगोदर पुण्याला वस्ती करण्यापासून या स्वराज्याला मी कशाही पेक्षा जास्त महत्व दिलं होतं. इतर कशालाही मी त्याच्या पुढे येऊ दिलं नव्हतं. अगदी स्वारींचे पाय सोडून बंगळुरून इथं निघून आले तेही स्वराज्यासाठीच. स्वारी आम्हाला सोडून निघून गेल्यावर सती जाण्याचा आमचा निर्णय मनावर दगड ठेवून आम्ही फिरवला, तो केवळ स्वराज्य स्थापन झालेलं पाहण्यासाठी. आणि आज आज जेव्हा राजे सिंहासनावर बसणार होते तेव्हा मला तिथं असून चालणार नव्हतं. खरंच पतीच्या निधनानंतर स्त्री इतकी कमनशिबी ठरते? खरंच कपाळ पांढरं झालं की तिची सावली सुद्धा अस्पर्श ठरते? खरोखरच माझ्या तिथं असण्यानं स्वराज्याला अपशकुन झालं असतं. मग इतके दिवस मी जेव्हा या स्वराज्यासाठी खस्ता खात होते तेव्हा का नाही झालं? तेव्हा माझी सावली स्वराज्याला स्पर्श नव्हती. तेव्हा माझ्या उपस्थितीनं अपशकुन होत नव्हता. तेव्हा एका विधवेनं स्वराज्यासाठी सारं सारं सहन केलेलं चालत होतं. डोळ्यात टचकन पाण्याचं एक थेंब आलाच. कोणालाही कळू न देता आम्ही तो अलगट टिपला. पण हे राजांनाही जाणवलं होतं. त्यांनी गागा भट्टांना स्पष्टच सांगितलं, जर आमच्या आऊसाहेब हजर नसतील तर आम्हाला अभिषेक करून घेण्यात काहीही स्वारस्य नाही, सर्व रद्द करा. शेवटी गागा भट्ट तयार झाले. शांतीचे अनेक विधी होणार होते, त्यात कसली तरी एक पूजा आणखी घातली आणि आम्हाला अभिषेकाला हजर राहता येईल असा निर्णय त्यांनी दिला. अनेक विधी करता करता अभिषेकाचा दिवस उजाडला. आज माझ्या जीवनाचं सार्थक होणार होतं.
एका मागून एक विधी होत गेले आणि माझ्या डोळ्यात बरसण्यासाठी ढग जमत गेले. आज माझा मुलगा अशा थराला पोहोचला होता जिथे पोहोचण्यासाठी जन्म जन्मांतरीच्या तपश्चर्येची गरज होती. एवढ्या बळजोर यवनी सत्तांच्या नाकावर टिचून आज राजे सिंहासनावर बसत होते. जिथे मोठमोठे सरदार वेगवेगळ्या शाह्यांच्या दरबारात मुजरे झाडण्यात धन्यता मानत होते, तिथे माझा शिवबा इतरांकडून मुजरे स्वीकारत होता. इतरांच्या उरात धडकी भरवणाऱ्या मोगल आणि आदिलशाही फौजा स्वराज्याच्या फौजांना टाळता कसं येईल हे पाहत होते. शिवाजी हा शब्द या बादशहांच्या मनात भीतीचे तरंग उठवत होता. हिंदूंची राज्य चिरडून वाढलेल्या या सत्तांना आज हिंदूंचं एक नवं राज्य अधिकृतपणे उभं राहिलेलं पाहावंच काय मान्य करावं लागत होतं. महाराष्ट्र आज खऱ्या अर्थानं स्वतंत्र होत होता. एका आईला आणखी काय हवं असतं. सर्वात महत्वाचा राज्याभिषेकाचा विधी सुरू झाला. माझ्या डोळ्यात आसवांनी गर्दी केली होती. काही स्पष्ट दिसत नव्हतं. राजे पूर्ण राजेशाही पेहरावात येत होते. मागे शंभू आणि सोयरा होते. पहिल्यांदा येऊन माझ्या पाया पडले आणि मग सिंहासनाकडे वळले. सिंहासनासमोरच पायरीवर त्यांना बसवून गागा भट्टांनी अभिषेक पात्र त्यांच्या डोक्यावर धरलं. सर्वदूर माणसं पाठवून मागवलेलं पवित्र नद्या सागरांचं पाणी या पात्रात भरलेलं होतं. राजांच्या माथ्यावर अभिषेक सुरू झाला. गागा भट्ट मंत्र म्हणत होते, पण मला काहीच ऐकू येत नव्हतं. मंत्रांचे शब्द माझ्या मनावर उमटत नव्हते. आजूबाजूचे आवाज मला ऐकू येत नव्हते. गडावरची धामधूम माझं लक्ष वेधून घेत नव्हती. तोफा वार काढत होत्या, पण मला त्याची जाणीव नव्हती. मला फक्त शिवबाच्या डोक्यावर पडणाऱ्या या अभिषेक जळाच्या थेंबांची टिपटीप ऐकू येत होती. त्याच्या डोक्यावरून वाहणाऱ्या त्या पवित्र गंगा यमुनांची खळखळ ऐकू येत होती. साऱ्या जगाला ते थेंब जाहीर करत होते की सर्व पादशाह्यांना टक्कर देत मराठ्यांचा राजा स्वतःच्या सिंहासनावर आज आरूढ होतो आहे. मराठ्यांचं राज्य आज अधिकृतरित्या स्थापन होत आहे. गागा भट्टांनी राजानं सिंहासनावर बसवलं. त्यांच्या डोक्यावर मोतीलग लावलेलं सोन्याच्या तारांमध्ये नटलेलं छत्र धरलं. माझा शिवबा अधिकृतपणे राजा झाला होता. छत्रपती. आजवर या प्रयत्नाला बगावत मानणाऱ्यांना ही एक जोरदार चपराक होती आणि ते मान्य करणं एवढंच त्यांच्या हातात होतं. राज्याभिषेकानंतर संध्याकाळी कवी सभा भरली. उत्तरेकडचा प्रसिद्ध आणि स्पष्ट वक्ता कवी भूषण स्वतःहून दक्षिणेत आला होता. नेमका राज्याभिषेकाच्या वेळीच येऊन पोचला हा योगायोग दुसरं काय. त्याची कवनं ऐकताना वाटलं हे सारं सारं पाहायला ऐकायला आज स्वारी हवी होती. स्वारींची, शंभूची, आबांची, सईची, सगळ्यांची संपदा होती. एकदा या साऱ्यातून बाहेर पडते आणि स्वारींना भेटून राजाचं हे यश त्यांच्या कानावर घालते असं मला झालं होतं. आयुष्याचं सार्थक म्हणजे काय हे मला आज कळत होतं. ज्यासाठी स्वारींची साथ सोडून मागे राहिले ते आज फळाला आलं होतं. ज्यासाठी एवढ्या खस्ता खाल्ल्या, ज्यासाठी एवढा मनस्ताप सहन केला, ज्यासाठी सारं सारं भोगलं ते आज प्रत्यक्षात येत होतं. आज मी जगाच्या माथ्यावर असल्याची अनुभूती घेत होते. जन्म सफल झाला होता. आता मला कशाचीच आस नव्हती. कधी एकदा स्वारींच्याकडे जाते, त्यांना भेटते असं मला वाटत होतं. कितीतरी त्यांना सांगायचं होतं. त्यांच्याकडून कौतुक करून घ्यायचं होतं. इथलं माझं काम आता संपलं होतं. ध्यास होता फक्त स्वारींना भेटायचं. नमस्कार. राज्याभिषेकाच्या 12व्या दिवशी परमपूज्य मासाहेब जिजाऊ आऊसाहेबांनी या जगाचा निरोप घेतला आणि स्वर्गाची वाट धरली. त्यांची कहाणी इथेच संपते. पुढच्या भागात ऐकूया एका नव्या व्यक्तीची कहाणी. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.